हाय. सगळ्यांनी हाय करा रे. आज आम्ही 12-13 वर्षानंतर सर्व भेटलोय. क्लासमेट आहे ते सर्व. आम्ही एका बॅच मध्ये शाळा शिकायला होतो, पण आज काही शाळेनिमित्त नाही भेटलो आम्ही. आमच्या एका वर्ग मित्राचं आज लग्न होतं आणि त्या निमित्तानं आम्ही सगळेच भेटलोय. काय कोणाच्या बाईच्या? नाही चालतंय, तेवढं तरी चालतंय. यामध्ये असं झालं माहितीये का, कोणच ओळखू येईना, फक्त 1-2 चेहरे आहेत ते ओळखू येतात. म्हणजे ते हाय तसे आहेत, बाकी मी हाय तसं आहे ना. मी पहिल्यासारखाच आहे तर तुला पण हे पण लय बिघडलाय. आता तिथं थांब ना, चल ना चल. माझं नाव काय आहे माहिती आहे मला. तेव्हा आम्ही खूप लहान होतो, आता सगळेच मोठे झालो. कोण कुठं कोण जॉबला लागले, कोण हे पोलीस आहे. एक लागलाय आमच्या एवढ्यामधून, बाकी पण सगळेच आपलं. अरे असू दे काही का असं ना, पण सगळेच आम्ही सेटल झालोय. तू शेतकरी झाला. अरे मला माहित आहे ना, मी बघतोय ना. पुन्हा अटक व्हायचा. हा गांजाचं सांगितलं. आणि खूप काही चेहरे आहेत की नाही बदललेले. हा पण मला हाय तसा दिसला, हा पण हाय तसा दिसला, तो बोलक्या पण हाय तसा दिसला. ह्यो काय माझ्या गावातलाच आहे, माझा पुन्हा आकाश गायकवाड, तो एक हाय तसाच दिसतो. बाकीचे चेहरे बदलले. तुझी तब्येत शेंडी काढून आता बाबूराव झालाय. खूप आनंद. तेव्हा बाबू होता, आता बाबूराव झालाय. खूप आनंद झाला. याच ग्राउंड मध्ये आम्ही खेळलो, केलं, भांडलो, एकमेकावर रुसलो, पण आज एकमेकांना भेटून एवढा आनंद झाला. तू आमची मित्रमंडळ गँग बघत होती काय? बघितलं काय तू? लांबून का खरं बघत होती का कसं? सांग, तोंडानं बोल की. खरंच बघत होती. कसा होता आमचा ग्रुप, कसा आमचा एन्जॉय चालू होता ते सर्व? हा नाही, जेवताना बघितली तू? जाताना इकडं शाळेवर आम्ही गेलो तेव्हा तिकडं कशी तू? आम्ही सगळे जुन्या आठवणी जगलो. आज तिकडं गेलो, हॉस्टेलवर गेलो, पोरींच्या देखील हॉस्टेलवर पोरं घेऊन गेलेले. काही जण बिघडल्यात म्हणजे आमच्या, मी जसा बिघडलोय तसा, की नोकरी नाही लागल्या, पण काही ना नोकरी लागल्या, मस्त झाल्यात सेटल. मला सगळे म्हणत होते, आपले व्हिडिओ बघतात ते सर्व, सांगत होते. नीट बोल ना, स्पष्टपणे. माझा आवाज मला बोलू वाटाणा गेला. ते म्हणत होते, आम्ही तुझे व्हिडिओ बघतो, वहिनीला कशाला त्रास देतोय तू, असा डबल त्रास देशील तर तुला घरी येऊन मारो आम्ही, हे ते. मला आजचा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल गेला. म्हणजे कसं, एक बारकी होतो आम्ही, भांडायचो एकमेकांवरती, रुसायचो, मिळून अजून परत एक व्हायचो, मिळून खेळायचो, मिळून शिकायचो, अभ्यास करायचो. आणि ते सर्व चेहरे आज वेगवेगळे दिसायला लागले. काहींची तर नावच लक्षात येत नव्हती, चेहरे लक्षात होती. पण आमचा गेट टुगेदर ठेवणार आहे आता, मग तुला पण घेऊन जातो मी. बघ, नेताचा काय वट होता शाळेत. सगळे म्हणत होते मला, किती हुशार होता र, लग्न तुला काय गडबड लागली 10वीत लग्न करून बसला की नाही आता म्हणतात. लग्नाचं गडबड नव्हतं, पिण्याची गडबड होती मला. कसले पिण्याची? पाणी पिण्याची. म्हणजे काय लग्न करून शाळा शिकली? मग लग्न करून शाळा शिकलो ना, पण काय पुढं लय शिकता आलं काय? पुढे लई आई वडील माझ्या मला सांभाळले असते, तुला का माझ्या लेकरांना? ते सांग आधी. तुझ्या तर कोणाचा मला आधार नव्हता 5 पैशाचा. शिक्षणाला पैसा पण खूप गरजेचा असतो माहिती. जाऊ दे, तरी पण मी खुश आहे. मी सरांना बोललो ना, ते गायकवाड सर आहेत ना, त्यांच्याशी बोलत होतो मी. तर म्हणलं, सर मी आहे ना आता जे आपण हालातमध्ये आहे, मी खुश आहे. मग 3 लेकरं, मी, आई बाप सर्व काही इथं आहेत, मी मस्त आहे म्हटलं, मला आनंद आहे अजून. सर म्हणतात, मग तेवढंच तर हवंय, काय करायचं नोकरीला, तू सुखी आहेस ना, बास, विषय संपला. मला असं अजून कोण बोललेलं, हां तो राहुल, त्यानं पण असंच बोललेलं मला, राहुलनं,
की तुला सांगतो नोकरी असणंच काही सर्व काही नसतं, सुखी असणं महत्वाचं असतं. तू सुखी आहे म्हटल्यावर विषय संपला, असा बोललेला तो पण मला. लय पोटात आग उठवली मला. पोटात आग पडली का? मला सुखी बघून तुला आज पोटात आग पडते काय? नाही. हं. जिरा आणून देते. काय आणून देऊ? जिरा ओवा जिरं जिरं हं. बाटल्या आणून द्यावं झालं. येडी कशाने तू? आता ह्या टायमिंगला थंड प्यायचं असते आणि तुझं बघून ते पोरं मागतात आणि आजारी पाडू काय अजून? आताच तर बरे झाले तर त्या पोरीला थोडासा भात करून दे तिला खायला. काय वाजवतोय रे? फ्रीज मध्ये थंड पाणी आहे ती पे, गुपचूप पे, पण ते थंड पाणी देखील लेकरांच्या चोरी चोरीनं. तसं काय डोळे करते येड्यावानी? अशी कशी बघती तू? मांजर बघत असेल तसं. अरे तू हात लावू नको, सर उठ उठ तिथून. त्याला मार खायची सवय पडून. काय तू पण करून काय करायला लागली तसलं? ते सगळं देऊन टाकलं आणि तेवढंच ठेवलंय येड्यासारखं. जाऊ दे आता, काय बोलावं तुला, बोलून उपयोग नाही. माझ्या पोटात आग ते पडायली. सोन्याची काढून लपून ठेव ना बाई, लॉक करून. आता ते कुठं बिछाण्यामध्ये वगैरे कुठं अडकून तुटतं करतं, व्यवस्थित ठेव ना. तिकडून आले, लग्नावरून आले, झोपले, नंतर इकडं. पण झालं ना आता, ते अजून दुसरं बोलवतात, ये ये ये. मी नाही म्हटलं की ते म्हणतात परत आम्ही तुमच्या घरी येऊ काय, असं म्हणतात. निमंत्रणवर निमंत्रणच आहे आज. मला कंटाळा आलाय, कोणतंच निमंत्रण नको वाटायलंय आता मला. चल मी येतो जाऊन. कुठं म्हणजे व्हिडिओ टाकायला जायचं आहे मला. मला पहिल्यांदा पैसे. काय तू येडी पिढी आहे का काय? पैसे कुठं काय झाड फिडायला लागले का काय? म्हणायला होता तुम्ही माझ्या आधी म्हणून. तू काय म्हणणार होता? तू तिथं खराब हो नको होऊस रे आर्यन. अरे इकडे बघ बरं, माझ्याकडे बघ बरं. याचा चेहरा बघून माझे मित्र म्हणत होते हा तुझा आहे काय रे? तिथंच उभारला होता हा बाजूला. हा तुझा आहे का? म्हणलं हा. मला म्हणते तू बारका होता तेव्हा असाच दिसायचा, म्हणून आम्हाला लगे ओळखू आलं. काही जण आम्ही 1ली ते 12वी पर्यंत मिळून होतो, त्यातले जे होतो ना 1ली ते 12वी त्यातलाच तो ह्यो. आता लग्न झालं ना आज. बाकी दिसायला चांगला आणि बुद्धी म्हणजे भानाला खराब. बुद्धी भांडणाला खराब. जरा लॉजिकली बोल ना, व्यवस्थित. दिसायला चांगला पण गुणानं लय आगाव आहे असं म्हण ना. बोलायचं शिक आधी तू. माझ्याकडे क्लास लाव, रोज माझ्या पाय हा दाबून देत जा, तुला फ्री क्लास लावतो. माझं जिथं जीव चाललंय यार. रोहन कुठे गेला रे? त्रिशा चल मी येतो जाऊन.